एक्झाम्पल स्टार्ट करू आपण. एक्झाम्पल नंबर 1 घेतो मी. Find the order and degree of the differential equation d2y by dx square plus 3dy by dx whole square minus 6y is equal to 0. तर याला आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल का ते चेक करू आपण. पहा dy by dx d2y by dx वर डेरिव्हेटिव्ह टर्म्स प्रेझेंट आहे. सो ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म प्रेझेंट असतात त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण, डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. तर या डिफरन्शियल इक्वेशनची काय करायची आपल्याला, ऑर्डर आणि डिग्री काढायची. तर ऑर्डर आणि डिग्री काढण्यासाठी जे रूल्स लागतात, दोन रूल्स ते आपण चेकआउट करून घेऊ, प्रॉब्लेमला अप्लाय करता येईल. ओके. सो सर्वात पहिले सोल्युशन मध्ये मी काय करतोय, गिवन इक्वेशन लिहितो. गिवन डिफरन्शियल इक्वेशन d2y by dx square plus 3dy by dx whole square minus 6y is equal to 0. So this is our given differential equation. तो चेक करू आपण. रूल नंबर 1, नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म हॅज पॉवर इन फ्रॅक्शन. कुठल्याही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर जो आहे तो फ्रॅक्शन असला पाहिजे. चेक करा. dy by dx पॉवर नथिंग मीन्स किती अजून करू शकतो आपण, 1. सो 1 हा फ्रॅक्शन नाही. dy by dx पॉवर किती आहे, 2. सो पॉवर 2 आहे, सो पॉवर 2 पण फ्रॅक्शन नाही. तो ओनली जे डेरिव्हेटिव्ह टर्म्स आहेत त्याची पॉवर काढून घ्यायची. तर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणते, dy by dx d2y by dx यांचे पॉवर चेक केली आपण, पॉवर फ्रॅक्शन मध्ये नाही. म्हणजे रूल नंबर 1 जो आहे तो काय होत आहे, सॅटिस्फाय होतो. आता रूल नंबर 2 चेक करू. नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर. कुठलीही डेरिव्हेटिव्ह टर्म जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट नसते. तर चेक करा, d2y by dx पण डिनॉमिनेटर मध्ये नाही, dy by dx पण डिनॉमिनेटर मध्ये नाही. म्हणजे दोन्ही ज्या कंडिशन्स आहे आपल्या ते काय होत आहे, फुलफिल होत आहे, सॅटिस्फाय होत आहे. तर डायरेक्टली आपण आता काय करू शकतो, ऑर्डर डिग्री काढू शकतो. तर दोन कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर मग कशा ऍडजस्टमेंट करायची आपण तर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पाहू. सो काय लिहिलं मग आपण, इन द अबोव इक्वेशन द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म is d2y by dx square. काय चेकआउट करायचं, सर्वात पहिले काय फाइंड आउट करायचं आपल्याला, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म मीन्स व्हॉट, जी सर्वात जास्त वेळा डिफरन्शिएट केली असेल. dy by dx एकदा डिफरन्शिएट केलाय, d2y by dx स्क्वेअर दोन वेळा डिफरन्शिएट केलाय. म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती झाली आपली, d2y by dx. सो इन द अबोव इक्वेशन द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म इज d2y by dx स्क्वेअर. नाउ आता आपण ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. सो देयरफॉर ऑर्डर किती वेळा डिफरन्शिएट केलाय, दोन वेळा, म्हणून ऑर्डर किती होईल, 2. अँड डिग्री किती होईल, 1. आता तुमच्या लक्षात येत असेल हायेस्ट पॉवर तर 2 आहे, पण डिग्री 2 का बरं नाही घेतलं, कारण डेफिनेशन काय आहे, द हायेस्ट पॉवर. पण हायेस्ट पॉवर कोणाचा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मचा. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे, दोघांपैकी मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे, d2y by dx. मग जी सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, त्याचाच पॉवर पाहायचा आहे. सो त्याचा पॉवर किती आहे, 1. सो दिस इज द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर या प्रॉब्लेम मध्ये एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे, का यामध्ये दोन्ही कंडिशन जे काय फुलफिल होत आहे, म्हणून डायरेक्टली काय केलं आपण, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट केली. ओके. बट जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर नेक्स्ट आपण जे प्रॉब्लेम घेऊ त्यामध्ये पाहू. काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यामध्ये काय होते, कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, त्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट कशी करायची ते शिकू. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काहीच ऍडजस्टमेंट करायचं काम नाही पडलं. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर सर्वात पहिले हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म चूज करून घेतली आणि किती वेळा डिफरन्शिएट केला ते पाहिलं. 2 वेळा डिफरन्शिएट केला म्हणजे ऑर्डर झाली 2 आणि त्याचाच पॉवर पाहायचा आहे 1 डिग्री. ओके. नाउ एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, फाइंड ऑर्डर एंड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन x square d2y by dx plus x dy by dx is equal to m1. So this is given differential equation. तो कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करण्यापूर्वी काय चेक करायला सांगितलं मी, दोन रूल्स. तर पहिला रूल चेक करू. नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म हॅज पॉवर इन फ्रॅक्शन. कुठल्याही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर जो आहे तो फ्रॅक्शन नसला पाहिजे. चेक करा, d2y by dx पे डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, पॉवर काही नाही म्हणजे पॉवर किती असून करतो आपण, 1. 1 हा फ्रॅक्शन आहे,
dy by dx सुद्धा पावर नाही आहे, पावर किती असेल बघू आपण. So no one derivative term has power in fraction. First rule is satisfied. Second rule, no one derivative term should be present in the denominator. कुठलीही डेरिव्हेटिव्ह टर्म जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट नसली पाहिजे. तर चेक करा दोन्ही डेरिव्हेटिव्ह टर्म डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट आहे. सो दोन्ही रूल काय होतात आपले सॅटिस्फाय होतात. तो जेव्हा दोन्ही रूल जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हा काय करायचं डायरेक्टली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म शोधायची. कोणती हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म? dy by dx एक वेळा डिफरन्शिएट केलाय, d2y by dx तर दोन वेळा डिफरन्शिएट केलाय. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती होईल आपली d2y by dx होईल. सो therefore in the above equation the highest order derivative term is d2y by dx square. So what we have to write? We have to write the highest order derivative term. जी सर्वात जास्त वेळा डिफरन्शिएट केली असेल त्याला म्हणायचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. नाउ ऑर्डर एंड सो देयरफॉर ऑर्डर किती वेळा डिफरन्शियल इक्वेशनचं सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे? d2y by dx स्क्वेअर. तिला किती वेळा डिफरन्शिएट केलाय? दोन वेळा. सो दॅट्स व्हाय ऑर्डर इज 2 and degree of the differential equation. The degree means what? जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्याचाच पॉवर पाहायचा. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे? d2y by dx. म्हणजे त्याला पॉवर किती आहे? नथिंग means assume 1. So in this way we can find out the order and degree of the differential equation. So problem number 3, find order and degree of the differential equation square root of d cube y by dx cube plus dy by dx is equal to 1. So first of all I am writing the given differential equation. So given differential equation is d cube y by dx cube plus dy by dx is equal to 1. So this is our given differential equation. But before finding the order and degree of the differential equation, the two rules must be checked. So कोणते दोन रूल चेक करायचे? पहिला रूल, no one derivative term has power in fraction. So square root आहे. So square root आहे म्हणजे x to the power 1 by 2. For example, root x. Root x means nothing but the x to the power 1 by 2. So square root मध्ये टर्म आहे म्हणजे पॉवर किती असायला पाहिजे? 1 by 2 असायला पाहिजे पॉवर. So power 1 by 2 means power fraction मध्ये आहे म्हणजे पहिली जी कंडिशन आहे आपली ती सॅटिस्फाय होत नाही. त्यानंतर dy by dx चा पॉवर किती आहे? 1. सो dy by dx चा पॉवर 1 आहे म्हणजे पॉवर फ्रॅक्शन मध्ये नाही. तर d3y by dx क्यूब चा पॉवर काय फ्रॅक्शन मध्ये आहे. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये. आता पाहू आपण दुसरी कंडिशन नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म मस्ट बी प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर. कुठलीही डेरिव्हेटिव्ह टर्म डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट नाही पाहिजे. तर इथे चेक करा d3y by dx क्यूब आणि dy by dx हे दोन्हीही टर्म जे आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये नाही. तर दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. कुठली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही? फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे? तर कुठल्याही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर फ्रॅक्शन असतो. पण आपल्या लक्षात आलेलं आहे की स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर कशात आहे? फ्रॅक्शन. तर हा जो पॉवर आहे फ्रॅक्शन मध्ये ते रिमूव्ह करू शकतो आपण. तर स्क्वेअर रूट असेल तर काय करतो आपण? नेहमी स्क्वेअरिंग करतो. पण लक्षात ठेवा जर आपण इथे डायरेक्ट जर स्क्वेअरिंग केलं बोथ साइड तर काय होईल? a plus b होल स्क्वेअर हा तुला आला. सो डायरेक्टली स्क्वेअरिंग करायचं नाही. जे बरेच स्टुडंट्स जे आहेत ते काय करतात? स्क्वेअर रूट साइन दिसल्याबरोबर लगेच काय करतात? स्क्वेअरिंग करून टाकतात. बट स्क्वेअरिंग करत असताना लक्षात घ्या मग इथे रूल लागेल a plus b होल स्क्वेअर रूट. मग काय करू आपण? प्लस dy by dx ला ट्रान्सफर करू राइट हँड साइड वर. सो काय होईल? प्लस dy by dx ट्रान्सफर टू राइट हँड साइड. So d3y by dx cube plus dy by dx transfer to right hand side minus dy by dx. Okay. Now आता square root sign करण्यासाठी काय करतो मी? Squaring both sides. So squaring both sides.
square root gets cancel. So squaring both sides, square root side goes in, and y minus dy by dx whole square. Squaring both sides. So squaring both sides a minus b whole square लागेल, पण याला एक्सपांड करायची गरज नाही. कारण असं आहे की आपल्याला काम कशाचे ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करण्यासाठी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म्स, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म जे आहे ते या एक्सपेन्शन मध्ये नाही, ती लेफ्ट हँड साइडला अवेलेबल आहे, त्याच्यामुळे याला एक्सपांड करण्यात टाइम वेस्ट करायचा नाही. सो आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म जे आहे ती कुठे नसली पाहिजे, एक्सपान्शन मध्ये नसली पाहिजे, हे क्लिअर करायचे. म्हणजे इथे जर आपण डायरेक्टली स्क्वेअरिंग केलं असतं तर काय असतं, a + b होल स्क्वेअर म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म एक्सपान्शन मध्ये आली असती आणि ते आपल्याला एक्सपांड करावं लागलं असतं. म्हणून काय केलं मी, प्लस dy by dx ट्रान्सफर टू दिस साइड मायनस dy by dx and squaring both sides, square root cancel and y minus dy by dx whole square. After that दोन्ही रूल सॅटिस्फाय होतात. पुन्हा एकदा चेक करू, कोणत्याही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर फ्रॅक्शन नसला पाहिजे. चेक करा, dy by dx चा पॉवर काहीच नाही अवेलेबल, म्हणजे किती अजून करतो आपण 1 हा फ्रॅक्शन आहे. dy by dx चे काय होऊ शकते, मॅक्सिमम पॉवर 2 होऊ शकते, 2 पण फ्रॅक्शन आहे. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली आपण, जी सॅटिस्फाय होत नव्हती गिवन इक्वेशन मध्ये. नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म हॅज पॉवर इन फ्रॅक्शन. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. नाउ सेकंड कंडिशन, व्हॉट इज सेकंड कंडिशन, नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म must be present in the denominator. कुठली डेरिव्हेटिव्ह टर्म डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट असली पाहिजे, तर ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट नाही. दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्यावर लगेच काय करायचं आपल्याला, इन द अबोव इक्वेशन the highest order derivative term is, काय शोधायचं आहे, जी सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्यालाच म्हणतो आपण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. आपल्या लक्षात आलं असेल तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे, d3y by dx cube. सो d3y by dx cube ही सर्वात मोठी काय आपली डेरिव्हेटिव्ह टर्म, त्याला म्हणतो आपण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. त्यानंतर आता आपण काय करू शकतो, ऑर्डर अँड डिग्री. सो ऑर्डर मीन्स हाऊ मेनी टाइम इन डेरिव्हेटिव्ह, किती वेळा डिफरन्शिएट केलं असायला पाहिजे, 3 वेळा. 1 dy by dx, 2 d2y by dx square, 3 d3y by dx. सो किती वेळा डिफरन्शिएट केलं, 3 वेळा. सो ऑर्डर किती होईल, 3. अँड डिग्री, डिग्री कोणाची पाहिजे, त्याच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मची पाहिजे. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर किती आहे, 1. सो डिग्री इज हायेस्ट पॉवर नाही पाहिजे आपल्याला, हायेस्ट पॉवर पाहायचा आहे, पण कोणाचा पाहायचा आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मचा. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे, d3y by dx cube, याचाच पॉवर किती आहे, 1. सो डिग्री इज 1. सो इन दिस वे ऑर्डर आणि डिग्री आपण काढू शकतो. तर या प्रॉब्लेम मध्ये पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय होत नव्हती, आपण स्क्वेअरिंग करून काय केलं, सॅटिस्फाय केलं. आता बघ प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन square root of dy by dx is equal to cube root of d2y by dx square. सो इथे कोणती कंडिशन सॅटिस्फाय नाही होते, तुमच्या लक्षात आलं असेल. स्क्वेअर रूट आहे म्हणजे रेस टू दी पॉवर 1/2 आहे, क्यूब रूट आहे म्हणजे रेस टू दी पॉवर 1/3. म्हणजे इथे पहिलीच कंडिशन जी आहे आपली ती सॅटिस्फाय होत नाहीये. तर नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म हॅज पॉवर इन फ्रॅक्शन. आणि दुसरी जी कंडिशन आपली कोणती आहे, नो वन डेरिव्हेटिव्ह टर्म इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर. तर कोणती डेरिव्हेटिव्ह टर्म डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट नाही, म्हणजे सेकंड कंडिशन काय होते आपली, सॅटिस्फाय होते. पण फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. तर फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय कसं करायचं ते आपण चेक करू एक्झाम्पल नंबर 4 मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपल्याला, गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचं. सो व्हॉट इज गिवन इक्वेशन, स्क्वेअर रूट ऑफ dy by dx इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ d2y by dx. तुम्ही गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहितो आणि कोणती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही चेक करा. स्क्वेअर रूट मीन्स नथिंग बट द dy by dx raised to the power 1/2 and cube root is nothing but the d2y by dx square raised to the power 1/3. So square root means 1/2, cube root means 1/3. So तुमच्या लक्षात आलं असेल का आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये, का कुठल्याही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर फ्रॅक्शन नसला पाहिजे. म्हणजे 1/2 1/3 फ्रॅक्शन प्रेझेंट आहे. ते फ्रॅक्शन रिमूव्ह करण्यासाठी काय केलं आपण लास्ट टाइम स्क्वेअरिंग केलं.
पण जर स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, क्यूब रूट रिमूव्ह होणार का नाही. आणि क्यूबिंग केलं तर क्यूब रूट रिमूव्ह होईल, स्क्वेअर रूट रिमूव्ह होणार नाही. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे का तुम्ही स्क्वेअरिंग क्यूबिंग जे आहे ते ऍट अ टाइम करायचं. स्क्वेअरिंग क्यूबिंग ऍट अ टाइम मीन्स व्हॉट? स्क्वेअरिंग मीन्स raised to the power 2, cubing means raised to the power 3. So 2 3s are 6. So जेव्हा दोन्ही साइडने सेम टर्म्स ने, फॉर एग्जांपल स्क्वेअर रूट ने क्यूब रूट ने, दोन्ही साइडने जर स्क्वेअर रूट असतं डायरेक्टली आपण स्क्वेअरिंग केलं असतं. दोन्ही साइडने जर क्यूब रूट असतं तर आपण क्यूबिंग केलं असतं. पण दोन्हीही साइडला जे इक्वेशन्स आहेत ते सेम टर्म नाही. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? एलसीएम काढायचं. एक दुसरी ट्रिक आहे. एलसीएम कसं काढायचं? 2 आणि 3. 2 आणि 3 चे एलसीएम 2 3 जा 6. त्या दोघांचे एलसीएम काढायचं आणि त्या एलसीएम ने काय करायचं? पॉवर मध्ये मल्टिप्लाय करायचं. सो आय एम रायटिंग मल्टिप्लाय इन द पावर्स, multiplying in the powers by 6 on both sides. So multiplying in the power by 6 on both sides. दोघांचे एलसीएम काय? 2 3 जा 6. सो मी दोघांचे पॉवर मध्ये काय करतो? 6 ने मल्टिप्लाय करतो. सो dy by dx 1/2 into 6 and d2y by dx square 1/3 into 6. Multiply in the powers. So powers मध्ये मल्टिप्लाय करायचं कशाने? 6. Now 2 1s are 2 and 2 3s are 6. dy by dx 3 to the power 3 and d2y by dx square to the power 3 1s are 3 and 3 2s are 6. So चेक करा आता डेरिव्हेटिव्ह टर्मचे जे पॉवर आहे 3 आणि 2 मध्ये फ्रॅक्शन नाही. अशा पद्धतीने काय करायचं आहे? पॉवर मधून फ्रॅक्शन रिमूव्ह करायचं आहे. आता दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे आपल्या, तर काय चेक करून घ्यायचं आहे तुम्ही? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. सो इन द given differential equation, the highest order derivative term is, the highest order derivative term होती है dy by dx order 1, d2y by dx square order 2. तो मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे? d2y by dx square. तो सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म काय करायचं आहे? फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तो सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह टर्म फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? आता ऑर्डर एंड डिग्री. सो ऑर्डर किती होईल? किती वेळा डिफरन्शिएट केलाय? 2 वेळा. सो दॅट्स व्हाय ऑर्डर इज 2 एंड त्याचाच पॉवर पाहायचा आहे किती होईल? पॉवर किती आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मचा? 2. सो ऑर्डर 2 एंड डिग्री इज 2. डोंट टेक डिग्री एज ए 3 because 3 is a power of dy by dx which is not our highest order derivative term. Our highest order derivative term is d2y by dx square. So how many times it derivates? 2 times. So that's why order is 2 and check the degree of highest order derivative term only. So highest order derivative term degree is 2. So order is 2 and degree is also 2. So in this way we can find out the order and degree of the differential.